एका दुकानदाराने छापील किमतीवर 30% सूट देऊन सुद्धा त्यास 60% नफा होतो. जर त्या वस्तूची खरेदी किंमत 700 रुपये असेल तर छापील किंमत किती सर, असा प्रश्न. लेकरांनो, प्रश्न कोणताही असो, प्रश्नातील केवळ 4 शब्द गुगलवर टाईप करा, प्रश्न सर्च करा, सापडतो. काही नाही, गणितासाठी काही सूत्र असतात, ते आम्ही पाठ केले पाहिजेत. लेकरांनो, या प्रस्तुत प्रश्नासाठी सूत्र आहे की छापील किंमत काढण्यासाठीचं सूत्र आहे बराबर खरेदी किंमत कंसामध्ये 100 अधिक शेकडा नफा आणि छेदस्थानी काय तर 100 वजा शेकडा सूट. ह्या काही गोष्टी, बस, बाकी काही नाही. हे सूत्र माणसाच्या लक्षात असले म्हणजे तुम्ही सुद्धा हे गणित सहज सोडवू शकता. इथं बघा, छापील किंमत आम्हाला काढायची. आता हे सूत्र मी काय डबल मांडत नाही. खरेदी किंमत 700 म्हणते, खरेदीच्या ठिकाणी मांडा. 100 सोबत अधिक स्वरूपात तरी सुद्धा 60% नफा होतो. इथं फक्त आम्हाला 60 मांडायचे, ही मांडणी लक्षात घ्या. छेदस्थानी 100, मात्र इथं वजा काय तर शेकडा दिलेली सूट किती आहे 30%. इथं 30 मांडायचे. गोष्टी लक्षात घ्या. 700 कंसामध्ये बेरीज 160 आणि छेदस्थानी काय तर 70. आता लेकरांनो, 700 सोबत हे कंसातील 160 गुणिला आहेत, छेदस्थानी 70. याचा अर्थ हे शून्य घालवा. आता पुढे एक पायरी वाढवा. 70 गुणिला 160 आणि भागीला 7 म्हणजे 7 10 70 असा हा भाग जातो. पुढं 10 गुणिला 160 म्हणजे काय तर 1600 रुपये. हे 1600 रुपये उत्तर काय? त्या वस्तूची छापील किंमत किती हे तुमच्या विचारल्या 1600 रुपये हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं लेकरांनो उत्तर. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल, खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल लेकरांनो, तर चॅनल अवश्य सबस्क्राईब करा. बेल आयकॉनची घंटी ही याच्यासाठी दाबा की मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल. पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी सोबत गणितासंबंधी काही समस्या असतील विचारण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा. तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड भरघोस अशा नवनवीन दर्जेदार प्रश्नांचा, संभाव्य प्रश्नांचा नित्य सराव करता येईल. ओके. छापील किंमत सूट ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा विविध प्रश्नांचा सराव करता येईल. ओके.